हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती आणि व्हिडिओची सुरुवात देवदर्शनापासून करते. खूप दिवसापासून चाललं होतं की शनिवारी मारुती मंदिराच्या देवदर्शनासाठी जायचं म्हणून, पण जाण्याचा योग काही येतच नव्हता. फायनली आज योग आला आणि आम्ही देवदर्शनासाठी गेलोत. बाहेरच आजी पानांची माळ वगैरे जे काय घालतात ना, ते विकण्यासाठी बसलेल्या होत्या आणि खूप छान मंदिर आहे ते. आम्ही फर्स्ट टाईमच तिथं गेलेलो होतो. आज शनिवार असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी होती, म्हणजे बऱ्यापैकीच लोक आतमध्ये जाऊन दर्शन घेत होते आणि लेडीजला मात्र बाहेरून दर्शन घ्यावं लागतं, कारण मारुतीच्या मंदिरामध्ये बायकांना एंट्री नसते असं म्हणतात. म्हणून मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि धनू आणि धनूचे पप्पा दोघं पण आतून जाऊन दर्शन घेऊन आले आणि ह्यांनी छोटासा व्हिडिओ काढला. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करता येईल. गाडी रस्त्याच्या एका साईडला पार्क केलेली होती आणि आम्ही रस्ता क्रॉस करून इकडे आलो आणि परत तिकडे जायला खूप जास्त वेळ लागला, कारण गाड्यांची ये सारखी सुरूच होती आणि असं रस्ता क्रॉस करायचं म्हटलं की खूप जास्त भीती वाटते. घरी येताना भयानक ट्रॅफिक लागलं, कारण सॅटर्डे संडे इकडच्या रोडला बहुतेक जास्तच गर्दी असते. धनूसाठी फ्रूट्स घ्यायचे होते म्हणून घेण्यासाठी थांबलो तिथं. फक्त मला ना बनाना चांगले दिसले, बाकी सगळे फ्रूट्स असे वेगळेच झालेले होते. डाळिंब तर तुम्ही बघू शकता, म्हणून फक्त बनाना घेतले आणि घरी आलो. मी आदल्या दिवशीच म्हणजे फ्रायडेलाच बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली होती. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, डोश्याचं पीठ वगैरे भिजवलेलं होतं, बारीक वगैरे करून ठेवलं होतं. छान ते फर्मंट झालं होतं. पण म्हटलं चला आता डोसे करायचेत ना, तर खोबऱ्याची चटणी न बनवता टोमॅटोची चटणी बनवायला घेऊयात. टोमॅटो, कांदा, परत हिरवी मिरची, लसूण थोडंसं व्यवस्थित भाजून घेतलं आणि ते मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याच्यानंतरनं जिरे, मोहरी, कढीपत्ता तर नव्हता, तेलात छान अशी फोडणी दिली. पण ना भाजीला म्हणजे त्या चटणीला अजिबात काही टेस्ट नव्हती. कदाचित चुकीच्या पद्धतीने मी केलेली असावी म्हणून. आणि आजकाल काय होतं काय माहिती, पहिल्यांदा कोणताही पदार्थ करू देत एकदम टेस्टी व्हायचा, पण आता काय बिघडतं तेच समजत नाही आणि अजिबात ते एखादा पदार्थ व्यवस्थित होत नाही, असं कधी कधी होऊन जातं. आणि त्यात मी लोखंडी तव्यामध्ये बनवलेलं होतं, कारण भांडीच कमी पडतात. जरी आपल्याकडं किती जरी वस्तू असल्या ना, तर त्या कुठं ना कुठं तरी आपल्याला कमीच पडतात. इथे डोशाचं पीठ पण छान असं फर्मंट झालेलं होतं, तुम्ही बघू शकता. कालचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ इतकं पीठ फर्मंट झालं ना, न काही टाकता, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच सोडा वगैरे वापरलेलं नव्हतं. फक्त मी मीठ आणि आपलं जे काही तेल आहे ना, ते ॲड करून झाकण ठेवून दिलं तर खूप छान पीठ असं फुगलेलं होतं. त्याच्यानंतर मिक्स करायला घेतलं आणि मिक्स करताना भीती वाटत होती की खराब झालं आहे का काय. हे एकदम फेस झाल्यासारखं झालं होतं, कारण ते तेवढं हेच झालेलं होतं, म्हणजे असं पूर्ण फर्मंट झालेलं होतं. एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फिरवून घेतलं आणि मग डोसे बनवायला घेतले. मला खूप जास्त भीती वाटत होती की डोसे व्यवस्थित बनतील का नाही, की तवा खराब होईल आणि परत मी काय ह्या पिठाचं सगळं करू, असं मनामध्ये भरपूर विचार चालले होते. आणि कॉन्फिडंटली टाकला. म्हटलं बघूयात आता कसं होतं. एक टाकून मग मी तेलाच्या साह्याने करायला घेतलं, पण हे म्हणत होते की पाणी टाक तव्यावरती आणि पुसून घे आणि त्याच्यानंतरनं मग जे काय बॅटर आहे ना ते टाक म्हणून. आणि हो, परत एक्स्ट्राचं मीठ टाकलं मी बरं का त्याच्यामध्ये आणि डोसा करायला घेतला. खूप छान व्यवस्थित पसरला पण गेला आणि त्याच्यानंतरनं निघाला पण. थोडेसे कष्ट लागले, म्हणजे पहिला डोसा हा बिघडतोच जरा तरी, मग थोडासा बिघडला, पण नाही काय नाही, बऱ्यापैकी व्यवस्थितच आला होता. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेतला आणि एवढं जाळी सुटली होती ना डोशांना, काय सांगायलाच नको. ते तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. बघू शकता. पहिल्याला केलेलं म्हणलं धनुषला खायला द्यावं, आणि आम्हाला जास्त चटणी आवडली नाही, पण धनुषला खूप जास्त आवडली. तर दोघांसाठी पण वाढून घेतलं नाश्ता आणि पोटभर नाश्ता केला. म्हणजे हे जेवणच समजलं तरी काही हरकत नव्हती, कारण आम्ही जेवण काय दुपारी परत केलंच नाही. नाश्त्यावरतीच खूप पोट भरलेलं होतं. धनुषला चटणी आवडली, त्याच्यामुळे त्यानं डोसा पण पटपट खाऊन घेतला. कोणता जरी वार असला ना, तरी पण आपल्याला मात्र सुट्टी नसते, हे खरंच आहे ना. आता नाश्ता वगैरे करून घेतला, थोडा वेळ बसले आणि त्याच्यानंतरनं मग कामं करायला घेतली. भांडी घासायची होती, कपडे धुवायची होती, सॉरी कपडे धुवून टाकलेली होती, फक्त आता गॅलरी धुवायची आणि फरशी पुसायची बाकी होती. फक्त गॅस वगैरे पण पुसायचा होता. म्हटलं सगळंच एकदम आवरून घेता येईल म्हणून पहिली गॅलरी वॉश करायला घेतली. काय होतं, बाथरूममधून मी पाणी बाहेर आणते आणि येताना मग बेडरूममध्ये वगैरे सांडतं आणि धनुष इकडून तिकडून खेळत असतो, त्याच्यामुळे खूप जास्त भीती वाटते. म्हणून मी पहिल्यांदा गॅलरी धुवून घेते आणि त्याच्यानंतरनं फरशी पुसते. गॅलरीमध्ये ना 2-3 बादल्या टाकून धुवावं लागतं. रोजच गॅलरी धुवायची सवय लागली. एवढी धूळ येते ना की काय सांगायलाच नको. किचनमध्ये पण खूप जास्त धूळ येते, म्हणजे फरशी तर लगेचच खराब होते. म्हणून मी आता काय करते, एवढ्या 2-3 दिवसात तरी फरशी 4-5च्या दरम्यान पुसते. म्हणजे काय होते, सकाळपर्यंत फ्रेश वाटतं किंवा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तरी खूप छान फ्रेश वाटतं. नाहीतर मग सकाळी पुसली ना की मग संध्याकाळी परत खराब होते. आणि नंतर मग फरशी पुसायला घेतली. इकडे धनुष मस्त झोपला होता गाढ खाऊन पिऊन. त्याचे पप्पा पण झोपलेले होते. त्यांना म्हटलं उठा, बास झाला आता. विचार केला होता की बाहेर कुठंतरी फिरायला जायचं
आमच्या घरामध्ये ना सगळ्याच गोष्टी उलट्या आहेत. मी ह्यांना नादवून ठेवते की काही नाही, आपण बाहेर जाऊयात, असं करूयात, तसं करूयात. आणि जायच्या टाईमला ते जेव्हा चल बोलतात ना, तेव्हा मी म्हणते राहू दे, आता मला खूप जास्त कंटाळा आला आहे. कारण मला बाहेर फिरायला अजिबात आवडत नाही. गेलं ना तर फक्त इथं जायचं, थोडा वेळ तिथल्या तिथं फिरायचं आणि लगेच घरी यायचं, असा माझा स्वभाव आहे. आणि ह्यांचं म्हणणं असतं की चल आपण लांब कुठंतरी फिरायला जाऊयात. मी खूप ह्या बाबतीत नशीबवान समजते की जिथं मला नसतं ना जायचं तरी पण जबरदस्ती करतात की चल बाई चल, खूप मनवतात की चल माझ्यासाठी तर चल म्हणून. पण माझ्या अजिबात जायची कुठे इच्छा होत नाही. आणि कधीतरी फिरायला छान वाटतं, पण माझं तर असं मनच होत नाही जास्त बाहेर कुठं जायचं असं. इथे त्यांनीच चहा ठेवला होता. म्हटले चल बाहेर कुठं जायचं नाही ना तर मी तुझ्यासाठी आज चहा ठेवतो. आणि मस्त चहा ठेवला आणि खूप जास्त चहा झाला होता. त्यांना अंदाज येत नाही व्यवस्थित. चहा घेतला आणि संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार होतो. देवघरामधला बल्ब गेला आहे तो आणण्यासाठी. तर देवघरात लक्ष गेलं माझं, तर खूप छान असं फूल तयार झालेलं होतं. असं म्हणतात की दिव्यामध्ये एखादं फूल तयार झालं ना की आपली प्रार्थना किंवा आपण केलेली पूजा आहे ना ती देवापर्यंत पोहोचलेली असते. आणि माझ्या दिव्यामध्ये तर रोज नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचं फूल तयार होत असतं. ते बघून खूप जास्त छान वाटतं. मी पहिल्यांदा मम्मीला फोटो पाठवते. तिला पण हे बघायला किंवा ऐकायला, जेव्हा मी सांगते ते ऐकायला तिला खूप जास्त छान वाटतं. आणि असं कोणतरी आपल्या लाईफमध्ये की आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना कौतुक वाटावं. तशी माझी मम्मी आहेच, तिला खूप जास्त कौतुक वाटतं माझ्या कोणत्या पण गोष्टींचं. आणि माझी मावशी पण तशीच आहे, आजी, बरेच जण असे आहेत माझे की त्यांना खूप जास्त कौतुक वाटतं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो आणि मग येताना ना गॅससाठी स्टँड आणले होते. आत्ता कुठेतरी गॅस माझ्या मनामध्ये बसायला लागला, नाही तर पहिली जास्त चिडचिड व्हायची. जेव्हा मी गॅसचं बटन ऑन ऑफ करायला जायचे ना त्यावेळेस नेहमी हमखास माझ्या हाताला लागायचं. कारण म्हणजे एकदमच प्लेन होता तो गॅस. आणि गॅसचं बटन बंद केलं का नाही 2-3 वेळा मला चेक करायला लागायचं. त्याच्यामध्ये 2-3 वेळा माझ्या हाताला असं जो गॅस ओटा आहे ना तो घासला पण होता, 2-3 वेळा लागलं पण होतं मला. आणि हे म्हटले की चला आता घेऊन टाकूयात म्हणून. घरी आल्यानंतर ना ते बसवायला घेतलं आणि छान असं गॅस थोडासा उंचसुद्धा झाला. आता मला गॅस ऑन ऑफ करायला पण टेन्शन येणार नाही. आणि गॅसची मूवमेंट पण होते इकडं तिकडं आणि एकदम इझिली मूवमेंट होते. नाही तर मला गॅसची पाय वगैरे ह्याची व्हायची भीती वाटते. आता तसं काहीच वाटत नाही आहे. गॅसचे ते जे काय आणलेले स्टँड आहेत ना ते सगळे बसवून घेतले. आणि त्याच्यानंतरनं गॅसवरची सगळी भांडी वगैरे काढून ठेवलेली होती, मग ती बसवून घेतली. त्याच्याशिवाय म्हटलं गॅसचा प्रॉपर लुक आपल्याला समजणारच नाही. आणि गॅस ओट्यावरती भरपूर पसारा होता. मला तिथं ना गॅसचे स्टँड घ्यायला गेले तेव्हा तिथं मिक्सर पण दिसली आणि मिक्सरची भांडीसुद्धा होती त्यांच्याकडे. म्हणून म्हटलं एक घेऊन बघावं, कारण मिक्सरची भांडी पण जवळजवळ स्वस्तच भेटतात. मला वाटतं हे 130 का 140 रुपयांना मला भेटलं. खूप छान आहे. मी घेताना छोटं घेतलं, म्हटलं जाऊ दे, आधी आहे ना आपल्याकडं मोठं, आता छोटंच घेऊयात. कारण आता आंब्याचा रस वगैरे बनवायचं म्हटलं तर उपयोगात येईल म्हणून मग मी घेतलं. आणि कधीतरी मसाला पण इमर्जन्सीमध्ये वाटायचा असतो. आणि माझं आधीचं भांडं आहे ते काही व्यवस्थित चालतच नाही, म्हणून मग मी हे भांडं घेतलं. भांड्यांचा एवढा मोठा गराडा पडलेला होता, मग तो सगळा चकाचक क्लीन करून घेतलं. त्याशिवाय मग सकाळी आपली फ्रेश होत नाहीत म्हणून. आणि धनुषलाच रात्रीच्या वेळेस पायनॅपल खायचं होतं, जे की आम्ही दुपारी आणलं होतं येताना बाहेरून. आणि त्याचं कसं असतं, एखादी जर बघितलं ना तर ते त्याला खायचं असतं म्हणजे खायचंच असतं. अख्खं संपवलं त्याने एकाच दिवसामध्ये. तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे, आवडतात त्या गोष्टी खाऊन द्यायच्या, नाही तर त्याला भाजी चपाती अजिबात नकोच वाटते खायला. चला तर मग मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूयात आपण अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.